नमस्कार, माधवीज प्लेटरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण हनुमान जयंतीनिमित्त स्पेशल गव्हाची खीर, तीही इन्स्टंट कशी बनवायची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. रात्रभर गहू भिजवत घालायची अजिबात गरज नाही, अगदी इन्स्टंट बनवून तयार होते. यासाठी खूप जास्त साहित्याचीही गरज नाही आहे, अगदी जेमतेम 4-5 साहित्यात बनवून तयार होते ही खीर. खूप जास्त ड्रायफ्रूट्सची गरज नाही आहे किंवा खूप जास्त तुपाची पण गरज नाही, 1 चमचा साजूक तूप पुरेसं होतं. आणि जोडगं हे मुळातच इतके चविष्ट असतात की ते आणि गुळाचं कॉम्बिनेशन खूप जास्त अप्रतिम लागतं. चला तर मग ही खीर कशी बनवायची ती रेसिपी पाहूया आपण. त्यासाठी मार्केटमध्ये पॉलिश केलेले गहू हे अवेलेबल असतात. कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला हे गहू मिळून जातील. तुम्ही गव्हाच्या खिरीचे गहू मागितले ना, हे गहू तुम्हाला भेटतीलच. याला रात्रभर भिजू घालण्याची गरज नाही आहे, आणले की आपण लगेचच बनवू शकतो. याला मी स्वच्छ असं साफ करून घेतलेलं आहे, याच्यामध्ये जोही कचरा आहे सगळं काढून घेतलेला आहे. आता आपण याला 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यावरची जी पावडर असते सगळी पावडर मी स्वच्छ धुवून काढलेली आहे त्याला. आणि याच्यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी टाकणार आहोत. गरम केलेलं पाणी टाकून आपण याला जेमतेम 1 तास तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही याला भिजत घालू शकता. जर का टाईम नसेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरला हे लावू शकता. पण जर का टाईम असेल तर तुम्ही 1 तास तरी याला भिजत घाला. आता इथे पहा 1 तास मी भिजवून घेतलेले आहेत गहू. आता आपण याला एका कुकरमध्ये काढून घेऊया. सगळे गहू एका कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत आपण. आणि आपले 1 वाटी गहू होते तर आपण त्याच्यात 3 पट किंवा 4 पट जरी पाणी टाकलं तरी चालतं. मी इथं 3 वाट्या पाणी टाकत आहे. थंडच आहे हे पाणी, पण तुम्हाला गरम पाणी जरी तुम्ही टाकलं तरी चालेल, आणखीन जास्त गहू लवकर शिजण्यास मदत होईल त्यामुळे. आणि आता याला आपण कुकरचं टोपण बंद करून याच्या आपण शिट्ट्या काढून घेऊया. 5 ते 6 शिट्ट्या काढा तुम्ही आणि मध्ये उघडून बघा. जर का तुम्हाला वाटलं गहू आणखीन शिजण्याची गरज आहे तर मग तुम्ही आणखीन थोडं त्याच्यामध्ये गरम पाणी टाका. थंड पाणी अजिबात मिक्स करू नका जर का पाणी संपलं असेल तर. आणि आणखीन 1-2 शिट्ट्या काढा. माझे 4 ते 5 शिट्ट्यांमध्येच मस्त गहू शिजलेत पहा. अगदी टपोरे गहू तसेच असले पाहिजेत, पण हाताने मॅश केले की लगेच मॅश पण झाले पाहिजेत, असे शिजवायचे आहेत आपल्याला गहू. खूप जास्त असं मॅशी करायचं नाही आहे त्याला, अगदीच अलगद फिरवायचं आहे, कारण ते गहू तसेच दिसले पण पाहिजेत आणि अगदी ते मऊही शिजलेले पण असतात, कच्चे पण अजिबात नसतात, असे शिजवायचे आहेत. आता ते मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. तुम्ही त्या कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, पण तुम्हाला नीट दिसावं म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. आता आपले 1 वाटी गहू होते तर त्यासाठी मी 1.5 वाटी गूळ टाकत आहे. 1.5 वाटी अगदी परफेक्ट प्रमाण आहे गुळाचं, अगदी परफेक्ट गोड होते ह्याच्याने. पण तुम्हाला जर का कमी जास्त गोड वाटत असेल, कमी खात असेल तर थोडी कमी टाका, किंवा आणखीन गोड हवं असेल तुम्हाला तर तुम्ही गुळाचं प्रमाण आणखीन वाढवलं तरीही काहीच हरकत नाही आहे. आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया. छान अशी शिजू द्यायची गुळामध्ये. खीर ही छान शिजू द्यायची, म्हणजे ते गहू जे आहे पूर्ण ते गुळाचा अर्क पूर्ण शोषून घेतो आणि आतपर्यंत पूर्ण खीर अगदी गोड अशी होते. छान शिजवून घेऊया आपण. मध्ये मध्ये फक्त हलवत राहायचं आहे थोडं. मंदिरामधले खीर तर खूपच जास्त छान लागते प्रसादाची. याच्यामध्ये आता आपण ओल्या खोबऱ्याचे काप ते टाकूया आपण याच्यामध्ये. काही जण सुकं खोबरं पण टाकतात, पण ओलं खोबरं जास्त छान लागतं, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि थोडे काजू पण टाकलेत मी. नाही टाकले तरी चालतं, काही हरकत नाही आहे, काजू बदामाची गरजच नाही आहे याच्यामध्ये. ओलं खोबरंच जास्त छान लागतं. दाताखाली खोबरं आलं ना तेच मस्त लागतं. गूळ ते खोबरं, मोदकाचा फ्लेवर पण येतो का असं वाटतं गूळ आणि खोबऱ्याचं पण कॉम्बिनेशन असल्यामुळे याच्यामध्ये. वरून मी थोडंसं तूप पण टाकलेलं आहे. आणि छान शिजवू देऊया आपण याला. थोडी मी वेलची पूड टाकलेली आहे, अगदी 2 ते 3 वेलचीचीच पूड टाकलेली आहे, जास्त पण टाकायची गरज नाही आहे, कारण त्याचा गुळाचाच फ्लेवर जास्त छान लागतो. खूप जास्त वेलचीचा फ्लेवर आल्यानंतर पण ते नाही बरं वाटत. त्याचा ओरिजिनल फ्लेवरच जास्त छान लागतो. आणि काही पदार्थ असे असतात की त्याच्या ओरिजिनल फ्लेवरमध्येच ते जास्त छान लागतात. उगाचच त्याला जास्त सजवायची गरजच नाही अजिबात, असं मला तरी वाटतं. पहा बनवून तयार आहे, अगदी स्वादिष्ट अशी आणि अगदीच पौष्टिक अशी गव्हाची खीर आपली बनवून तयार आहे.
या हनुमान जयंतीला तुम्ही नक्की ट्राय करा ही गव्हाची खीर आणि नक्की मला कमेंट करून सांगा की ही खीर तुम्हाला कशी वाटली ते. अगदीच साधी आहे, बनवायला सोपी आहे, इन्स्टंट आहे. नक्की ट्राय करून पहा. आणि हो, रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता, कमेंट करू शकता. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.